बाजीराव मस्तानी सिटी प्राइडमध्ये हा शो रद्द केल्यामुळे प्रेक्षक नाराज झालेत। भाजपचा विरोध चुकीचा असल्याचा आरोप प्रेक्षक करतायत। सेन्सॉर बोर्डाने परवानगी दिलीये, विरोध करायचा तर अगोदरच करायला हवा होता, अशी प्रेक्षकांची प्रतिक्रिया आहे। याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अमोल कविटकर यांनी। कोथरूड सिटी प्राइड मधील बाजीराव मस्तानीचे शो रद्द केल्यानंतर या चित्रपटगृहाच्या बाहेर मोठ्या प्रमाणावर प्रेक्षकांची गर्दी जी आहे ती पाहायला मिळते। कारण भाजपने विरोध केल्यानंतर केवळ दिलवाले हा चित्रपट सिनेमागृहामध्ये सुरू असलेला पाहायला मिळतोय। आज दिवसभरातील कोथरूड सिटी प्राइड मधले जे काही बाजीराव मस्तानीचे शो होते ते पूर्णपणे रद्द करण्यात आलेले आहेत। त्यामुळे मोठ्या प्रमाणात आलेले प्रेक्षक जे आहेत ते सिनेमागृहाच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळतात। नेमकं त्यांना या सगळ्या संदर्भात काय वाटतं आपण विचारूयात। तुम्ही कुठला चित्रपट बघायला आला होता, काय सांगण्यात आलं तुम्हाला? नाही सॉरी, मी काय प्रतिक्रिया नाही। हे बघा, शो बघायला आलेलो आहे, पण ते आता पब्लिकला वेठीस धरून काय उपयोग आहे का? सेन्सर बोर्डाने जर पिक्चर पास केला आहे तर याची आता सोडायला पाहिजे ना, पिक्चर चालू व्हायला पाहिजे। म्हणजे भाजपचा विरोध जो होता तो चुकीचा आहे? हो, चुकीचा विरोध आहे ते बरोबर आहे, पण ज्यावेळेस विरोध करायचा त्यावेळेस करायला पाहिजे होता ना। आता करून काय उपयोग आहे? आता जर फिल्म सुरू होतीये, लोकांनी सगळं पब्लिकनी पैसे भरलेत, तिकीटं काढलेत, आता शोला विरोध करून काय उपयोग आहे? तुम्हाला काय सांगण्यात आलं इथं सांगण्यात आलं का पहिले तिन्ही शो बंद केलेत आणि नंतरचे अजून काही डिसिजन नाही। पोलीस बंदोबस्त सगळे तिन्ही इथल्या सिटी प्राइडलाच जास्त आहे, बाकी पुण्याच्या बऱ्याच ठिकाणी चालू आहे। भाजपचे स्थानिक आमदार मेधा कुलकर्णी यांनी या संदर्भात निवेदन दिलेलं होतं की शो जे आहे ते रद्द करावे, मात्र मुख्यमंत्र्यांनी कुठलीच भूमिका घेतलेली नव्हती। आणखीन काही प्रेक्षक आपल्या सोबत आहेत। काय वाटतं तुम्हाला या सगळ्या वादाबद्दल? हा सगळा वाद जो आहे तुम्ही कशा प्रकारे बघता त्याच्याकडे? ऍक्च्युली पब्लिकला प्रॉब्लेम होतोय ना या गोष्टीचा। आधीच बॅन जर कोर्टने हे केलाय तर बॅन नव्हतंच करायला पाहिजे ना। मग आता या सगळ्यांपासून आम्हाला प्रॉब्लेम होता। तिकीट काल होल्ड केले होते तर मग चालूच कशाला केले परत? हा सगळा वाद चुकीचा असं वाटतं? नाही, मी असं नाही म्हणते की चुकीचं आहे, बट स्टील ना प्रॉब्लेम आम्हाला होतोय ना। हे आधीच सगळं बंद करायला पाहिजे होतं ना। हे उगाच पब्लिसिटी आहे ना, दॅट्स ऑल। तर सामान्य लोकांचा हिरमोड होतोय अशी प्रतिक्रिया आपल्याला पाहायला मिळते। आणखीन काही कॉलेजचे तरुण आपल्या सोबत आहेत। मित्र, काय सांगशील, तू कशा प्रकारे तू चित्रपटाला आला होतास? काय वाटतं तुला? आता फार मोठ्या अपेक्षेने आलो होतो बाजीराव मस्तानी पाहिला, परंतु ते म्हणे आता बॅन झालाय। अपेक्षा भंग होत्या ग्राहकांच्या, हरिशमेंट पण होते। त्यांनी म्हणजे सुरुवातीला तिकीट काढायला आलो तेव्हा सांगायला पाहिजे होतं असं मला वाटतं। आणि अशा पद्धतीने पिक्चर बॅन करणं योग्य नाही। मूवीज आहे, मूवी सारखं घेतलं पाहिजे, लाईटली घेतलं पाहिजे। एवढं त्याच्यात आक्षेपार्ह असेल तर ते म्हणजे ग्राहक बघून ठरवू शकतं की काय आक्षेपार्ह आहे। त्यांनी स्वतः राहून असं करणं योग्य नाही। तर प्रेक्षकांना सुद्धा वाटतं हे अशा प्रकारचा विरोध जो आहे तो अनाठायी आहे, कारण सेन्सॉर बोर्डाने याला मान्यता दिलेली आहे। इतकंच नाही तर चित्रपट जो आहे तो आज प्रदर्शित होतोय आणि आज सुरू होत असताना सुद्धा अशा प्रकारचा विरोध जो आहे तो चुकीचा आहे असं प्रेक्षकांना वाटतंय। तर दुसरीकडे भाजपाचा विरोध कायम आहे, त्यामुळे पुण्यातले शो रद्द करण्यात आलेत। केवळ दिलवालेचा शो जो आहे तो प्रदर्शित करण्यात आलेला आहे, त्यामुळं लोकांचा हिरमोड होतोय। मात्र आता भाजप या सगळ्या भूमिकेवर आक्रमक असलेलं पाहायला मिळत आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट अमोल धर्माधिकारी, अमोल कविटकर, जय महाराष्ट्र, पुणे।